मी माझ्या सॅमसंग फोन मध्ये सापाची गेम शालत होतो. तावऱ्यान बायकोची मैत्रीण आली. करत आज आपल्या महिला मंडळची मीटिंग आहे ना, तुम्ही अजून तयारी ना केलीस. तशी थोबार मुस्कटून बाहेर आली ना, मना ओरीत ओरीत आतमध्ये नेला. बघा एक तरी सारी आहे की माझ्या घर. आता हिच्या घर आवऱ्या साऱ्या आहेत का कपाट कमी पडतं साऱ्या ठेवायला. म्हणून मी माझं कपडं इकडे तिकडे दरपून ठेवतो. आज पण मी शर्ट उशींशी काढून घातले. बोलता आमच्या महिला मंडळच्या बायका बघायला चला, रोज नवीन नवीन साड्या नेसून येतात. तू कुठं मना नेतच बघायला. तर बोलतो तुम्हाला तर त्याच पाहिजे. त्या काय ना, मना आज नवीन साडी पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर लगेच तिची मैत्रीण करतं आपले डोंबिवलीन श्री हरी टेक्सटाईल मार्केटला जाम भारी भारी साड्या आल्या. चल जाऊ तिकडं. अरे बाबा मना बुटात घालून दे. तर बोलतात चला, तिथं ना कोण तुम्हाला बघायला आला. मग आम्ही डोंबिवलीन देसाई नाक्यावर श्री हरी टेक्सटाईल मार्केटला आलो. दुकानात आलो तर त्याला विचारतं साऱ्या भेटतील के. तिला बोललो या आरपाटेस का. आता साऱ्यांच्या दुकानात साऱ्यांना भेटतील, मग काय कांदा बटाटी भेटतील. तसा त्यावेळी साऱ्यांचा ढिगारा मांडला. बऱ्याच साऱ्या बघल्यावर हिला एक त्यांची पसंत आली. मना विचारतं ही कशी आहे. तिला बोललो तुला पटले तर जे, मना कुठे नासाची आहे. हिची मैत्रीण बोलतं मना पण एक साडी गावाची आहे. मग बाईने डिझायनर साड्या दाखवायची सुरुवात केली. तर ही बोलतं मना बी एक साडी घेताव. तिला बोललो तिचा नवरा बिल्डर आहे, इथं मना फर्स्ट सेकंड नाईट ड्युट्या करायला लागतात. तर बोलतं नाही झाय तर आवऱ्या साऱ्या माग. बिल भरायला गेलो तर बोलतं माझ्या मैत्रिणीचं पण पैसे दे. बरं आल्या तुम्ही मना पोहोचाला, पण हा तुम्हाला जर साऱ्या गावाच्या असतील तर श्री हरी टेक्सटाईल मार्केट डोंबिवलीला नक्की जा.